आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असताना मालवणमध्ये सुनियोजित प्रचार कसा सुरू आहे ते बघण्यासाठी मी आलो, मार्गदर्शन करण्यासाठी आलो नाही। कारण हा जो सुनियोजित प्रचार आहे तो आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदापर्यंत घेऊन जाणार आहे आणि तसा प्रचार आमच्याकडे देखील करावा, त्याचं नियोजन कसं आहे बघण्यासाठी मी आलेलो आहे। आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली, दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपालिकेवर 100% शिवसेनेचा भगवा फडकेल हे सगळं वातावरण बघून माझी खात्री झाली। नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत त्यांचं बोगस प्रमाणपत्र त्यांनी सादर केल्याचा आरोप आमदार निलेश निलेशजींनी आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की मराठा समाजाचं जे सर्टिफिकेट होतं ते बदलून ओबीसी समाजाचं केलेलं आहे आणि त्याच्यातली पूर्ण माहिती पुराव्यानिशी उद्या पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्यासमोर ठेवणार आहेत। त्याच्यामुळे आजच त्याच्यावर बोलणं योग्य नाही, परंतु असं जर झालं असेल तर ती मराठा समाजाची देखील फसवणूक आहे आणि ओबीसींची देखील फसवणूक आहे। केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे आणि भाजपच्या विचाराचा जर उमेदवार निवडून दिला तर विकासाचा निधी जास्त मिळेल, सर्वात जास्त मिळेल असं पालकमंत्री। नगर विकास खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। मी मगाशी देखील सांगितलं की इथं बायफर्केशन करून आम्ही निवडणूक लढवत नाही आहोत। आम्ही केंद्रामध्ये, आम्ही राज्यामध्ये युतीमध्येच आहोत, परंतु सिंधुदुर्गमध्ये युती का झाली नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे नगर विकास खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे दोघेही एकत्र बसून मालवणच्या विकासाला पैसे देतील याच्याबद्दल खात्री बाळगायला काही हरकत नाही आणि निलेशजींचं नेतृत्व जितका निधी लागेल तो खेचून आणण्यामध्ये सक्षम आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती तुटली ही रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली असं निलेश राणे यांनी आरोप केला होता। याचा साक्षीदार मी देखील स्वतः आहे, कारण मी 3-4 वेळा माननीय प्रदेशाध्यक्षांकडे गेलो होतो आणि याच्यामध्ये प्रदेशाध्यक्षांनी शेवटच्या टप्प्यामध्ये स्पष्ट मला असं सांगितलं की ज्या पद्धतीनं युती स्थानिक पातळीवर व्हायला पाहिजे होती ते निर्देश मी दिलेले होते, युती व्हावी अशी माझी इच्छा होती, परंतु स्थानिक पातळीवर जे काही निर्णय घेतले गेले त्याच्यामुळे तुम्ही देखील पुढे चला म्हणजे युती होणार नाही, हे माझ्याशी देखील प्रदेशाध्यक्षांचं बोलणं झालं होतं। आता मी सावंतवाडीला निघालेलो आहे, त्यांच्याकडनं ती माहिती घेतो आणि कणकवलीत तुम्हाला सांगतो। चारही नगरपालिकात शिवसेना 3 ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढते आणि एका ठिकाणी शहर विकास आघाडी जी आहे, तो पहिला एक गैरसमज तुमचा दूर करतो, जी शहर विकास आघाडी आहे त्या शहर विकास आघाडीतल्या सगळ्या लोकांनी स्वतःच्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। पक्षाचे राजीनामे जरी दिले नसले तरी पदावर कोणी तिथला पदाधिकारी नाही। आमचे उमेदवार देखील तिथं शिवसेना म्हणून लढत नाहीयेत, युबीटीचे उमेदवार देखील शिवसेना म्हणून लढत नाहीयेत, काही भाजपची लोक देखील त्याच्यामध्ये लढत आहेत। त्याच्यामुळे ती शहर विकास आघाडी झालेली आहे आणि त्याला पाठिंबा आम्ही दिलेला आहे। मी म्हणून सांगितलं की या फेक नरेटिव्हला कोणी बळी पडू नये। तिथं कुठेही युबीटी आणि आमची युती झालेली नाही, तिथं शहर विकास आघाडी म्हणून शहरानं जो आवाज उठवलेला आहे तिथल्या सत्तेच्या विरोधातला, त्याच्यामध्ये सगळे पदाधिकारी स्वतःच्या पक्षाच्या पदाचे राजीनामे देऊन तिथं उभे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी आमची मदत मागितली, आमच्याकडनं विकासाची त्यांच्या अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आम्ही जर विकासाला पाठिंबा दिला तर कुठं अयोग्य आहे असं मला वाटतं। मालवण वेंगुर्ले सावंतवाडीत विजय कोणाचा? धनुष्यबाण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।